तर कसं पब्लिक, काल आपला प्लॅन होता गावाला पाणी द्यायचा, पण मग विषय असा झाला काल आपले पेपर होते त्यामुळे काही जमलं नाही. आज आपल्यासोबत पाणी पण होतं आणि आमीन पण होता. आज आपल्याला आहे ना गावाला पाणी द्यायचं होतं. सर्वात अगोदर झटका मशीन बंद केलं आणि आता आपल्याला ह्या गावाच्या मळ्याला पाणी द्यायचंय. आणि गव्हाला पाणी द्यायची प्रमुख व्याख्या म्हणजे ना, पाणी असो नसो पण मग आहे ना मोटर चालू करून बघावी लागते. लाईट गेली असली तर ते जाऊ द्या, पाणी तर होतं, पाणी आलं पण आणि एका रांगीने सरळ गेलं पण. तर आता आपल्याला बाजूच्या पट्ट्यांना पण पाणी द्यायचंय आणि त्याच्यासाठी पैप पण पांगवायचा आहे. आणि पैप का बरं, जेवढे चढ उतार राकेश बनकरच्या आयुष्यामध्ये त्याच्याहून कमीच या शेताच्या मध्ये पण चढ उतार आहे. तर काय नाही, पाणी या बाजूने त्या बाजूला नाही पैप पण पांगवायला लागतो. काय लागलं ते राकेश बनकरने पैप हातामध्ये घेतला जोडून. आता जोडला होता थोडंफार आमीनचं ऐकलं, आमीन पण थोडंफार समजावून सांगत होतं, ते तर सगळं डोक्याच्या वरून जात होतं. पाणी इकडे पास झालं, घेतला हातामध्ये फावडा आणि बरं ना करायला सुरुवात केली. पण पहिल्यांदा असं वाटत होतं पेपर असतो किंवा बाहेर असतो तर बरं झालं असतं, कारण गावाकडे असलो ना भाऊ की ना गाय धुऊ दे, म्हैस धुऊ दे आणि बैल धुऊ दे, गावाला पाणी देऊ दे, याच्याशिवाय तर काही उरलंच नाहीये. तरी पण आय लो माय गावाकडची लाईफ. तर शेतात ना कधी आलो आणि का बरं आलो हे ना तुम्हाला माझ्या अंगावरचे कपडे बघून समजलं असेल. तर त्याचं काय नाही, आपण कुठं लग्नाला नाही जाते, कार धुवायची होती, कारची चावी हातामध्ये घेतली, एका हातात कारचं स्टेरिंग आणि एका हातात मोबाईलचा कॅमेरा चालू करून व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तिथनं निघालो तर डायरेक्ट कारवरती पाणी मारत थांबलो, कारण आपल्याला फक्त कारच धुवायची होती, ते काय आपल्याला चालवायला भेटत नाही. आणि हीच गोष्ट लक्षात ठेवून पाण्याची नळी कारच्या बॅक साईड पर्यंत पोहोचत नाही असं घरच्यांना सांगितलं आणि मग कार बॅक साईडनं धुवायची राहून गेली. तर ते जाऊ द्या, आता लाईक फॉलो शेअर सबस्क्राईब करून ठेवा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.